गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ अस. चला आपण शिकतोय NMS ची काय स्कॉलरशिपची आपण काय करतोय प्रॅक्टिस करतोय. आपला दुसरा प्रॉब्लेम आहे हा, जे किती दिवसात किती माणसं काम करतात. बरोबर, म्हणजे काय कामाचे काय आकडे बघतोय आपण, वर्क डन कसं करणार ते बघतोय आपण. तर चला आपण किती माणसं दिली आहे, दोन. कोणते? ए बी म्हणून काय करतात, एक काम 8 दिवसात करतात. A प्लस बी ते काम किती दिवसात करतात? 8 तास, 8 दिवसात करणार. दोघांनी मिळून ते काम 4 दिवस काम केले. बरोबर, ए प्लस बी काय केले, 4 दिवसात काम केले. व नंतर काय, बी निघून किती टोटल काम करतात? 1/8 म्हणजे काय, 8 दिवस. बट दोघांनी किती दिवस काम केले? 1/2. बरोबर, म्हणजे 1/2. आता बी निघून गेला म्हणजे काय होईल, ए एक तास राहील ना, म्हणजे 1/2 ला काय, 1 - 1/2 काय होईल, मायनस होईल. का बरं 1 मायनस का घेतो आपण? का बरं की बी जो आहे तो निघून गेलेला आहे, बी चालला गेलेला आहे, काही कामानिमित्त असेल, काही दुसरी अडचण, तो निघून गेला. आता याला कसं होईल, 1/1 - 1/2. बरोबर, हे सॉल्व कसं करणार, 2 ला वरती मल्टिप्लाय करू आणि खाली मल्टिप्लाय करू. किती होईल ते, 2/2 - 1/2. किती होईल ते, 1/2. परत तेच आला आपलं 1/2, म्हणजे ए ने जे काम केलं, बी चालल्या गेल्यानंतर 1/2. आता आपल्याला काय सांगितलं, उर्वरित काम ए ने 18 दिवस पूर्ण केले. जे बाकी काम होतं ते काम काय 18 दिवसात काम केले. कोणी काम केलंय? ए. तर एक किती दिवसात काम करणार? आता बघा, ए ने किती दिवसात किती काम केलंय? 1/2. किती, 1/2 काम केलं ए ने. किती दिवसात? 18 दिवस. बरोबर, म्हणजे ए चे काम किती होईल ते 18 गुणिले 2. हे काय भागाकारमध्ये 2 आहे. बरोबर, तिकडे गेलं तर काय होईल, गुणाकार. म्हणजे ए चा आन्सर किती आला, 36. ऑप्शन क्रमांक 3. समजलं तुम्हाला? म्हणजे उर्वरित काम काय आहे, 1/2 आहे. किती आहे, 1/2 काम आहे उर्वरित काम. आणि ए आणि बी ला दोघांना किती दिवसात काम करतात? 8 दिवसात. बरोबर, 8 दिवसात काम करतात. त्याच्यानंतर ते 4 दिवस काम करतात. किती दिवस काम करतात? 4 दिवस. इथं काय आहे, 4 दिवस. 4 दिवस काम करतात. आणि याला आपण काय करू, 4 ने भाग दिल्यानंतर काय येईल, 4 दुनी 8, किती येईल, 1/2. आता ए काय करतो, सॉरी बी काय करतो, निघून गेला. म्हणजे काय, ए एक तास आहे, म्हणून आपण काय केलं, 1 - 1/2 हे केले.